पुण्यातल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये रोहित पवार आणि सुप्रिया सुळे कर्जत जामखेडमध्ये 1 मार्चपासून कुकडीचं पाणी सोडण्याची केली मागणी। अजितदादांकडून मागणी मान्य। पाणी सोडण्यास रोहित पवारांची दुटप्पी भूमिका, राम शिंदे यांचा रोहित पवारांवरती पलटकार। तसंच चित्त जागेवरती नसलेल्या लोकांनी जरा विचार करून टीका केली पाहिजे, राम शिंदेंची रोहित पवारांवरती टीका। पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार टळली। पुणे जिल्ह्यामध्ये शेतीसाठी 7 टीएमसी पाणी सोडणार, आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतला निर्णय। शरद पवारांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या राजेश टोपेंनी घेतली अजित पवारांची भेट। पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहामध्ये दोघांमध्ये भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या निवडणूक चिन्हाचं रायगडावरती अनावरण। शरद पवार गटाच्या सर्व नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी चिन्हाचं स्वागत। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी तुतारी वाजवून रणशिंग फुंकलं। तुतारी चिन्ह अनावरणानंतर संजय राऊतांकडून शरद पवार गटाचं अभिवादन। महाराष्ट्रातील 11 कोटी जनता यापुढे हातामध्ये मशाल घेऊनच तुतारी वाजवणार, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास। एकीकडे शरद पवार यांच्या राजकीय आयुष्याच्या कारकिर्दीला 56 वर्ष पूर्ण होत असताना शरद पवार आज नवीन तुतारी वाजवत आहेत, हे पवारांचं राजकारण। आमदार गोपीचंद पडळकर यांची चिन्हावरून पवारांवरती टीका। तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेच्या 45हून अधिक जागा जिंकणार, चंद्रकांत पाटलांची शरद पवारांसह उद्धव ठाकरे गटावरती टीका। दक्षिण मुंबईमधून भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा। वरळी विधानसभेमध्ये नार्वेकरांचा 2 दिवसांचा दौरा। नार्वेकर लोकसभा निवडणुकीचा नारळ आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये फोडणार। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार अडीचा डाव खेळतंय। राज्यामध्ये 3 राजे, मात्र एकालाही जनतेवरती दया नाही, मनोज जरांगेंची सरकारवरती टीका। जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथे रास्ता रोको दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। पोलिसांकडून आंदोलकांवरती सौम्य लाठीमार। नगर मनमाड महामार्गावरती मराठा समाजाचा रास्ता रोको सुरू। एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौकामध्ये मराठा आरक्षणापाठोपाठ मराठा आरक्षणासाठी घोषणा देत मराठा बांधवांचं आंदोलन। मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संभाजीनगरमधील मराठा बांधवांचा रास्ता रोको। वैजापूर तालुक्यातील घाळगाव येथे टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजन करत मराठा बांधवांचा रास्ता रोको। ठाण्यातल्या कॅडबरी जंक्शन इथे मराठा समाजाचा रास्ता रोको, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरच्या दावरवाडी फाटा इथे मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन। मराठा आंदोलकांनी पाचोड पैठण हा मार्ग रोखला। छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल टी पॉइंटच्या जवळ मराठा समाजाचं आंदोलन। संभाजीनगर जळगाव मार्गावरती आंदोलकांचा ठिय्या। सायन रोड ओव्हरब्रिज 29 फेब्रुवारीला पाडणार, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची सोय। यापूर्वी पर्यायी व्यवस्था नसल्यानं ब्रिज पाडण्यास विरोध। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ते करमाळी विशेष रेल्वे एलटीटी स्थानकावरून 1 मार्चला रात्री 10 वाजता विशेष ट्रेन सुटणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।